काही प्लॅन नसताना कधी-कधी बरीच कामं होऊन जातात. असंच काहीसं माझं सुद्धा झालं होतं आणि काय ते पुढे सांगतेच. पण त्याआधी सकाळी-सकाळी मी कुकर लावला होता आणि नंतरनं हे जे काही फ्लॉवर पॉट होतं ना, ते थोडंसं अरेंज केलं. कारण की त्यातले बऱ्यापैकी फ्लॉवर आता सुकले होते. म्हणूनच म्हटलं ते व्यवस्थित असं क्लीन करून घेऊया. त्यातलं पाणी वगैरे चेंज केलं आणि कुकर लावला होता. तो म्हणजे बटाटे शिजत घातले होते. आज बनवायची होती परत एकदा पाणीपुरी. रियान, ईशान आणि मी आम्ही तिघेच होतो. तर पाणीपुरी बनवायचं आमचं ठरलं. लगेचच माझी तयारीसुद्धा स्टार्ट झाली होती. त्या दिवशीच खरं तर पाणीपुरी खाल्ली मागच्याच वीकमध्ये आणि खूप जास्त छान झाली होती. मग आज आम्ही तिघंच होतो म्हटलं तर चला आपण पाणीपुरीच बनवूयात. दुसरं काही स्वयंपाकात आज बनवणार नव्हते किंवा नंतर जर भूक लागली तर मग वेगळं काहीतरी बनवायचं असं आमचं ठरलं होतं. म्हणून मग पाणीपुरी बनवत होते. रिऊ, ईशान खेळता-खेळताच भांडणं झाले आणि मग ईशान मात्र माझ्याकडे आला. रिऊ नेहमी असंच करत असतो, की त्याला बिलकुलही खेळू देत नाही. मग ईशान माझ्याकडे आला आणि मला थोडंसं हेल्प करू लागत होता. हेल्प म्हणजे त्याचं असं होतं, की "मम्मा मी यामध्ये पाणीपुरी टाकतो, तू फक्त व्यवस्थित फ्राय वगैरे करून घे." पण तो वरूनच एकदम अचानक टाकून द्यायचा आणि एकदा दोनदा तेल उडालं म्हणून मग मी त्याला लगेचच बाजूला केलं. "राहू दे," म्हटलं, "मी माझं-माझं करते. तू मस्त दुसरं काहीतरी खेळ." माझी पाणीपुरी झाल्यावर सर्वांनी आम्ही मस्त अशी पाणीपुरी एन्जॉय केली आणि त्यानंतर ना रियानचा थोडासा स्टडी घेतला. खरं तर त्याला आयडेंटिफिकेशन वगैरे आता बऱ्यापैकी जमतंय. 1 to 20 पर्यंत तो व्यवस्थित आयडेंटिफाय करतोय. तरीसुद्धा ह्या वुडन बोर्डवरती त्याचं काम सुरू होतं राईट वगैरे करण्याचं आणि त्याची ती ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर ना आम्हाला कपडे वगैरे वॉश करायचे होते, तर ते सुद्धा मशीन लावायचं होतं. पण माझं थोडंसं सुरू होतं, की यार याचा पहिल्यांदा स्टडी वगैरे घेऊयात आणि नंतर ना मशीन लावूया. आधीचे जे कपडे होते ना ते काढले आणि नंतर ना ह्यांचे कपडे बऱ्यापैकी होते ते वॉश करायला टाकून दिले. बरेच 8 दिवसाचे कपडे एकत्रच आज मी वॉश करते. बरेच दिवस झाले कपडे काही वॉश करायला टाकलेच नव्हते आणि जे काही मी पहिले मशीन लावलेलं होतं, तर ते कपडे सुकत घातले. त्यानंतर रियांची ही ॲक्टिव्हिटी पेंडिंग ती ॲक्टिव्हिटी केली आणि थोडंसं त्याच्यासोबत वेगळंही काहीतरी आर्ट अँड क्राफ्ट आम्ही करत बसलो. त्यानंतर ना मशीनसुद्धा झाली होती आणि आम्ही कपडे वरती सुकत घालायला गेलो. तर हा चेंज मला दिसला, की आता आहे ना, ह्या लोकांनी जे काही ह्या कुंड्या ठेवल्या होत्या ना, तर ते खाली तिथं सनलाईट वगैरे येत होती म्हणून ठेवले होते. पण आता त्यात थोडासा वेगळा बदल केला होता. त्या वरती ठेवले होते आणि माझे जे कपडे सुकत घातलेले असतात, तर तिथं होतं म्हणून मी खूप जास्त हॅपी झाली होती. आता त्या साईडला ऊन येतंय म्हणून त्यांनी त्या शिफ्ट केल्या होत्या वर. संध्याकाळच्या वेळी अचानक प्लॅन ठरला, की डी-मार्टला जाऊया म्हणून आणि हाच तो प्लॅन होता, की अचानक आमचा ठरला आणि खरं तर खूप जास्त काम मोठं आमचं आज झालं होतं. डी-मार्टचं काम झालं होतं कारण की भरपूर दिवस झाले डी-मार्टला जायचं असं चालू होतं आणि येताना भरपूर ट्रॅफिक होतं. पण जेव्हा घरी रिटर्न येत होतो त्यावेळेस ऑलमोस्ट 9 वाजले होते.